तर आता मतदानासाठी अरविंद केजरीवाल पोहोचलेले आहेत। ही दिल्लीमधली दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहत आहे। आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता मतदान केंद्रावर पोहोचत आहेत। अरविंद केजरीवाल मतदान करण्यासाठी दाखल झालेत। चांदणी चौक लोकसभा मतदारसंघामधल्या सिव्हिल लाईन्स मतदान केंद्रावर अरविंद केजरीवाल हे आता आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आहेत। 2 तारखेला त्यांचा जामीन जो आहे तो संपतोय। त्याच्यानंतर ते तुरुंगामध्ये जातील। मात्र निवडणूक काळामध्येच त्यांना अटक झाल्यामुळे आम आदमी पक्षानं अनेक आंदोलनं सुद्धा केलेली होती आणि विरोधकांकडून आणि खास करून इंडिया आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर केंद्रावर ताशेरे सुद्धा ओढण्यात आलेले होते। आणि आता अरविंद केजरीवाल आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, वृषाली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या दाखल झालेले आहेत। ट्रान्सपोर्ट भवनमध्ये जे सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये येतं, म्हणजे त्यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही मीटर अंतरावर हे मतदान केंद्र आहे आणि तिथं अरविंद केजरीवाल हे दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे तिहार जेलमधून त्यांची सुटका झाली होती, म्हणजे जामिनावर सुटका झाली होती। 2 तारखेपर्यंत ते बाहेर असणार आहेत, तुरुंगाच्या बाहेर असणार आहेत आणि आज दरवेळेला त्यांचं जिथं मतदान असतं तिथंच ते आलेले आहेत। हे जे मतदान केंद्र आहे हे चांदणी चौक या मतदारसंघाच्या अखत्यारीत येतं। म्हणजेच प्रवीण खंडेलवाल आणि JP अग्रवाल, म्हणजे काँग्रेसकडून अग्रवाल आहेत आणि खंडेलवाल हे भाजपकडून या ठिकाणी उमेदवार आहेत। त्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह इतर दिग्गज जे आहेत त्या सगळ्या दिग्गजांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। आणि आत्ता आपण पाहतोय अरविंद केजरीवाल यांची गाडी जी आहे ती ट्रान्सपोर्ट भवनच्या गेटमधून आत आलेली आहे। मोठी सुरक्षा व्यवस्था देखील संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। केजरीवाल काही प्रतिक्रिया देतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कथित मद्य धोरण घोटाळ्यानंतर केजरीवाल यांना अटक झालेली होती, ईडीनं कारवाई केली होती आपल्याला माहिती आहे। आणि अनेक नेत्यांच्या विरोधात केजरीवाल यांनी बाहेर आल्यानंतर वक्तव्य केलं होतं, टीका देखील त्यांनी केली होती। अगदी महाराष्ट्राचा दौरा देखील, मुंबईत देखील सभा झालेली होती केजरीवाल यांची। आज जरी हा मतदानाचा टप्पा होत असला आणि त्यांचं स्वतःचं मतदान होत तरी 1 तारखेला पंजाबमध्ये मतदान होणार आहे, त्या मतदानाला देखील म्हणजे त्या प्रचाराला देखील अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे। त्यामुळे केजरीवाल यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई म्हणावी लागेल, कारण दिल्लीतल्या वृषाली 7 जागा ज्या आहेत त्या 7ही जागांवर यापूर्वी भाजपचे खासदार होते। आता पाहायला गेलं तर 4 उमेदवार आपचे आहेत आणि 3 काँग्रेसचे आहेत। त्यामुळे नेमकं काय होतंय 4 तारखेला समजेल। मात्र आता काही वेळातच केजरीवाल गाडीमधून उतरतील आणि ते मतदानाचा हक्क देखील बजावतील। नक्कीच संदीप, ज्या ठिकाणी चांदणी चौकामध्ये अरविंद केजरीवाल हे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये लढत जी आहे ती पाहायला मिळते। धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।